संविधानाच्या भारतीय घटनेच्या सार्वभौम भारतीय घटनेच्या संविधानाच्या लोकशाही राज्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय 2025चा आहे, जो मी आत्ता ऐकला. या निर्णयाअंती कुठलीही निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही. कायद्याचे, लोकशाहीचे नियम आणि घटनेचे नियम आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य यांनी घटनेच्या नियमाने नोटा हा प्रकार दिलेला आहे. नोटा ह्यापैकी कोणी उमेदवार नाही. नोटा मग नोटा हा लोकशाही मतदानाचा अधिकार झाला. म्हणजे लोकांना तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. लोकांना तुम्हाला मतदान हक्कापासून बेदखल करता येत नाही. तुम्हाला मतदान हा द्यावाच लागेल, तो नोटावर द्यावा लागेल. त्यामुळे हा जो काय बिनविरोध नगरसेवक आलेला आहे, त्याची कॉम्पिटिशन नोटाबरोबर होईल. त्यामुळे बिनविरोध आलेला उमेदवार आणि नोटा याच्यावर मतपत्रिकेवर ते येणार आणि मतदान होणार. आणि मतदान नोटा आणि बिनविरोध याच्यामध्ये झाल्यामुळे जर नोटाला जास्त मतं पडली तर बिनविरोध आलेल्या उमेदवार बाद, आणि जर बिनविरोध आलेल्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली तर तो निवडून येईल. हे किती चांगली संकल्पना आहे आयोगाच्या, निवडणूक आयोगाने. सुप्रीम कोर्टाच्या उच्च न्यायालयाची 2025 आम्ही स्वागत करतो. आणि स्वागताची कायम अंमलबजावणी, या स्वागताच्या या निर्णयाची अंमलबजावणी निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य महाराष्ट्र शासन यांनी करावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.